कृष्णाला कंसही मारू शकला नाही तर तुझी काय विशाल. अरे या मातीत जन्मलेला भूमिपुत्र आहे हा. तू केलेल्या पापांचा हिशोब इथेच नाही चुकता केला ना तर नाव सांगणार नाही. कृष्णा यशवंता जामकर डोळे काढून नाही नीट निघायचं. कोथराच बाहेर काढतो मी. काय झालं? चला त्या दीड जमडीच्या पोट्ट्याबरोबर ही दिसली मला. दादा वार खाली गेला ना, निदान शब्द खाली जाऊ देऊ नका. प्रेम करते ना ती त्या पोरावर. लहान आहे अजून, सोडून दे. जा बेटा, जा बेटा जा. तात्या डोकं शांत ठेवायचं, सांगितलं ना एकदा. हा ठाणेदार साहेब, अरे काही झोपा काढता का धाब्यावर? त्या यशवंत जामकरच्या पोट्ट्याला उचलायचं आणि ठाण्यात डांबायचं आणि द्यायचं एखाद्या प्रकरणात गुंतवू. हा समजलं? हा अरे सगळ्यांचा उपयोग करायचा. अरे उगाच काय पोचता पण यांना की नुसतेच गुंड पोसायचे. समजलं? एकदाची ही निवडणूक होऊ दे, उभ्या उभ्या जाळून टाकतो. अरे मिस्टर इंडिया, लय रक्त सळसळायला लागलं. या रे याला टाका गाडीत. लय दिवस झालेत हात सळसळायला लागलेत. याला दाखवतो. हात तर माझे सडसड करायला लागले कालपासून, पण मी तसं करणार नाही. मी पोलीस स्टेशनला आलो तर पुरावा असल्याशिवाय कारवाई होऊ शकत नाही असं सांगितलं. माझा वॉरंट दाखव, लेखी तक्रार दाखव, आणि जर अंगाला हात लावशील ना तर रसाच्या असा टेलिकास्ट करेल. ही पत्रकार तुझ्या विनायकरावाने पोचलेली नाही. इज्जतीनं वापस जायचं आणि जाऊन सांग तुझ्या त्या विनायकरावांना की तुझ्या विरोधात लेखणीला सुरुवात झाली आहे म्हणावं. आणि ही साधी लेखणी नाही, मीडियाची धारदार लेखणी आहे. चला रे. गेली अनेक वर्षे सत्तेत राहूनही विनायकरावांनी शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष दिलेले नाही. या निवडणुकीत त्यांना त्याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे, कारण त्यांनी शेतकऱ्यांसाठी अजूनपर्यंत काहीही केलेले नाही. हा साहेब, बातम्या बघतोय, मस्त रंगली बातमी. हा अहो नवीन चॅनल आहे ते, त्याला कोण पाहत? हा अहो छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या, खोट्या आहेत. हा कॉन्फरन्सवर घे. हा उद्या मुलाखत लावायची आहे. विनायकराव बोलतोय, 50,000चं पॅकेज पाठवून देतो. हा
हा हा बघता का साहेब मुलाखत लावली आपली. हा अहो साहेब, अहो तुमचाही आवर्जून उल्लेख केलाय. हा गोट्या नाही खेळत आपण. सगळं जुळून आणायचं. हा नाही 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 साहेब, जिल्हा परिषदच बरी. तुम्ही केंद्र सांभाळायचं, आम्ही आपली जिल्हा परिषद. बाबांनी आत्महत्या का केली? असं काय घडलं की बाबांना आत्महत्या करावी लागली? काय घडलं असेल त्या दिवशी? मला याचं नेमकं कारण शोधावंच लागेल. देवा, आता हीच वेळ आहे रे देवा. अरे हीच वेळ आहे. फक्त एक डाव देवा, फक्त एक डाव मले माया सुगुणाची बोलू दे देवा. तडफड सततची दिवस महिने वर्ष, काय भाग्य देवा मेल्यावर ही संघर्ष. तडफड सततची दिवस महिने वर्ष, काय भाग्य देवा मेल्यावर ही संघर्ष. अर्थ नव्हता जगण्यामध्ये, मरण ही निरर्थ. काय करून बसलो देवा, जीवन गेले व्यर्थ. नुसती उरली वेदनानी उरला पश्चाताप, नुसती उरली वेदनानी उरला पश्चाताप.